चला मंडळी, आज आपण करणार आहोत कॅफेमध्ये मिळतं सेम तसंच क्रिस्पी, चीजी आणि हेल्दी पालक कॉर्न सँडविच। पालक खायला नखरे करणारी मुलं सुद्धा हे सँडविच अगदी मनापासून फस्त करतील। आणि हो, मी एक खास टिप शेअर केलेली आहे ज्यामुळे पालकाची उग्र चव सँडविचमध्ये अजिबात उतरत नाही। सँडविच करण्यासाठी मी इथं संपूर्ण एक जोडी पालक निवडून स्वच्छ धुवून असा बारीक चिरून घेतलेला आहे। एक मोठी वाटी भरून स्वीट कॉर्नचे दाणे थोडंसं मीठ आणि हळद घालून वाफवून घेतलेले आहेत। सँडविचचं सारण तयार करण्यासाठी गरम पॅनमध्ये 1 टीस्पून बटर वितळवून घेतलं। बटर जळू नये म्हणून 1 टीस्पून तेल सुद्धा घातलं। आता यात बारीक चिरलेला लसूण आणि हिरवी मिरची घालून मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे। इथं मी लसणीच्या 15 पाकळ्या आणि 2 हिरव्या कंच तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत। आता यात एक मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे। कांदा सुद्धा त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे, फार जास्त लाल किंवा काळा करायचा नाही। स्वीट कॉर्नचे दाणे सुद्धा फोडणीत 1 मिनिटभर परतून घ्यायचे आहेत। स्वीट कॉर्नचे दाणे वाफवताना मी नेहमीच थोडीशी हळद घालते, त्यामुळे हे दाणे बघा किती छान असे पिवळे धमक्क व्हायब्रंट दिसतात। आता यात 1 टेबलस्पून गव्हाचं पीठ घालून मंद आचेवर 4 ते 5 मिनिटं चांगलं खमंग परतून घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ पालकाला सुटलेलं पाणी शोषून घेतं आणि त्यामुळे सँडविच चिकट होत नाही, मऊ पडत नाही। आता यात चिरून ठेवलेला पालक घालून मध्यम आचेवर मिक्स करून घेऊया। आता जरी पॅन मध्ये भरपूर पालक दिसत असला तरी तो 2 मिनिटात शिजेल आणि श्रिंक होईल। पालक खूप जास्त परतवायचा नाही, नाहीतर त्याचा हिरवागार रंग निघून जातो। आता यात अर्धा कप दूध घालायचं आहे। तुमच्या रोजच्या वापरातलं जे दूध असेल तेच यात घालायचे। मिक्स करून घेऊया। अर्धा कपापेक्षा जास्त दूध घालू नका, नाहीतर सारण एकदम चिकचिकीत होईल। मोठ्या आचेवर 2 मिनिटं पालक दुधात शिजवून घेतला। सँडविच आणखीन छान क्रीमी होण्यासाठी इथं मी 2 क्यूब प्रोसेस्ड चीज किसून घालते आहे। तुम्ही तुमच्या आवडीचं कोणतंही चीज कमी अधिक प्रमाणात घालू शकता। तुम्ही डाएटवर असाल किंवा चीज खात नसाल तर त्याऐवजी पनीर किसून घातलं तरीही चालेल। अर्धा टीस्पून मीठ आणि अर्धा टीस्पून ताजी कुटलेली काळी मिरी पूड घालायची आहे। सगळं मिक्स करून घेऊया। हे ओव्हर कुक करायचं नाहीये, नाहीतर पालकाचा रंग बदलेल। सारण छान घट्ट झालेलं आहे। थंड झाल्यानंतर हे आणखीन घट्ट होतं। आता या स्टेजला गॅस बंद करूया आणि सारण थंड करून घेऊया। सँडविचसाठी मी ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत। तुम्ही ब्राऊन ब्रेड, व्हाईट ब्रेड, मल्टीग्रेन ब्रेड तुमच्या आवडीचा कोणताही ब्रेड घेतलात तरीही चालेल। चारीही स्लाइसला बटर लावून घेतलंय आणि हे आपलं सारण थंड झालेलं आहे। थंड झाल्यानंतर बघा कसं छान घट्ट झालंय। आता ब्रेड स्लाइस मध्ये भरपूर सारण भरून घ्यायचंय आणि सगळीकडे एकसारखं पसरायचं आहे। तुम्हाला आणखीन चीजी सँडविच हवं असेल तर सारण पसरून झाल्यावर त्यावर 1 चीज स्लाइस घातली तरीही चालेल। आता यावर बटर लावलेली दुसरी स्लाइस ठेवूया आणि हे आपलं एक सँडविच तयार झालंय। याच पद्धतीने मी दुसरं सँडविच सुद्धा तयार करून घेतलंय। आता सँडविचच्या वरच्या आणि खालच्या बाजूला बटर लावून तव्यावर छान क्रिस्पी होईपर्यंत दोन्ही बाजूंनी भाजून घेऊया। तुमच्याकडे ग्रिल पॅन असेल तर ग्रिल पॅन मध्ये भाजून घेतलं तरीही चालेल। हे बघा, एक बाजू छान भाजून झालेली आहे आणि ही दुसरी बाजू सुद्धा झालेली आहे। रंग किती सुरेख आलेला आहे। मंद आचेवर तव्यावर दोन्हीही बाजूंनी असं छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत सँडविच भाजलं की मस्त क्रिस्पी होतं। तयार केलेल्या सारणात आपले 6 सँडविच तयार झालेले आहेत। आणि माझी सँडविच कट करण्याची ही ट्रिक बघा, मी या पद्धतीने कात्रीने सँडविच कापून घेते, त्यामुळे आतलं सारण अजिबात इकडे तिकडे होत नाही, हलत नाही। हे सँडविच तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी, टी टाइम स्नॅक्स म्हणून किंवा छोट्या पार्टीसाठीही करू शकता। सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह, पण तोपर्यंत बाय बाय।